ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजे विजयसिंह डफळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज डफळापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. मी प्राध्यापक एम आर बन्नी आपल्या सर्वांचं या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 12वी कॉमर्स विषय बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, त्यामध्ये रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर या संकल्पनेविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय ते पाहू. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप means change in the relationship between the partners. Such change can be due to new agreement among the partners. याचा अर्थ भागीदारांच्या संबंधातील बदल म्हणजे भागीदारीची पुनर्रचना होय. भागीदारांमध्ये झालेल्या नवीन करारामुळे भागीदारांच्या आपापसातील संबंधात बदल होतो. तसेच भागीदारांच्या नफा तोटा वाटपाच्या प्रमाणातही बदल होतो. भागीदारी संस्थेत बदल साधारणपणे पुढील 3 कारणांनी होत असतो. पहा, फॉर्म्स ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन, भागीदारीच्या पुनर्रचनेचे मार्ग किंवा प्रकार. त्यामध्ये पहिला आहे ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर, म्हणजे यापूर्वी आपण अभ्यासलो नवीन भागीदाराचा प्रवेश. नंबर 2 रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती. आणि तिसरा आहे डेथ ऑफ अ पार्टनर, भागीदाराचा मृत्यू. या वरील 3 घटकांपैकी दुसरा म्हणजे रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर म्हणजे भागीदाराची निवृत्ती या संकल्पनेचा अभ्यास आजच्या भागामध्ये करणार आहोत. चला तर रिटायरमेंट ऑफ अ पार्टनरचा अर्थ पाहून घेऊ. From the existing partnership business, if a partner wishes to leave the business, he may be do so, which will be called as retirement of partner. After retirement, he ceases to be a partner of the firm. A partner who goes away from the business is called retiring partners, and partners who remain in the firm is called as continuing partners. The retiring partner will get the amount payable to him after considering net balance of capital account and current account, his share of profit or loss on revaluation of assets and liabilities. याचा अर्थ अस्तित्वात किंवा प्रचलित किंवा चालू भागीदारी व्यवसायातून एखाद्या भागीदाराची व्यवसाय सोडून जाण्याची इच्छा असल्यास आणि उर्वरित भागीदारांनी व्यवसाय पुढे सुरू ठेवण्याचे ठरविल्यास त्याला रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर म्हणजे भागीदाराची निवृत्ती असे म्हणतात. एक प्रकारे ही भागीदारीची पुनर्रचनाच असते. निवृत्त भागीदाराला त्याच्या निवृत्तीच्या वेळी त्याला द्यावयाची रक्कम शोधून काढणे आवश्यक असते. यासाठी रिटायरिंग पार्टनरच्या कॅपिटल आणि करंट अकाउंट बॅलन्स, नफा तोट्यातील त्याचा वाटा, असेट्स अँड लायबिलिटीज रिव्हॅल्युएशन केल्यामुळे त्यातील नफा तोटा इत्यादी गोष्टींचा विचार करण्यात येतो. परंतु भागीदार व्यवसायातून निवृत्ती होण्याची अनेक कारणे आहेत. ती कारणे काय काय आहेत ते पाहूया. पहा, रिझन्स ऑफ रिटायरमेंट. भागीदार या पुढील कारणाने निवृत्त होतो. नंबर 1 ओल्ड एज म्हणजे वृद्धापकाळामुळे. नंबर 2 लॉस इन द बिझनेस, व्यवसायात तोटा होत असेल तर. नंबर 3 नो इंटरेस्ट इन द बिझनेस, व्यवसाय करण्यात स्वारस्य नसेल तर. नंबर 4 पार्टनर्स वॉन्ट्स टू स्टार्ट अनादर द बिझनेस, भागीदारीचा दुसरा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल. नंबर 5 मिसअंडरस्टँडिंग अमंग द पार्टनर्स, म्हणजे भागीदारांमध्ये गैरसमज निर्माण झाला असेल तर. नंबर 6 व्हॉल्युंटरी रिटायरमेंट, स्वेच्छेने निवृत्त व्हायचे असेल.
आणि लास्ट आहे नंबर 7, रिटायरमेंट ॲज पर द टर्म्स ऑफ पार्टनरशिप डीड, भागीदारीच्या करारामध्ये ठरल्याप्रमाणे. अशा तऱ्हेने वरील कारणाने भागीदार रिटायर होऊ शकतो, परंतु भागीदाराला रिटायरमेंट होताना एक विशिष्ट कार्यपद्धती ठरलेली असते, त्याच कार्यपद्धतीने तो रिटायरमेंट होत असतो. ते काय असते ते पहा. रिटायरमेंट प्रोसिजर, निवृत्तीची कार्यपद्धती. पार्टनर पुढील कार्यपद्धतीचा अवलंब करून निवृत्त होऊ शकतो. एक बघा, गिव्हिंग नोटीस टू रिमेनिंग पार्टनर्स इन द केस ऑफ रिटायरमेंट पार्टनरशिप विल, म्हणजे ऐच्छिक भागीदारी असल्यास उर्वरित भागीदारांना सूचना देऊन. नंबर 2, इन अकॉर्डन्स विथ द ॲग्रीमेंट बाय द पार्टनर्स, भागीदारी करारनाम्याच्या अटीप्रमाणे. आणि नंबर 3, विथ द कॉन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स, म्हणजे सर्व भागीदारांच्या संमतीने. म्हणजे अशी 3 कारणं आहेत किंवा 3 कार्यपद्धतीने त्या ठिकाणी तो निवृत्त होऊ शकतो. ठीक आहे. यानंतर एखाद्या भागीदाराच्या रिटायरमेंट नंतरची उर्वरित भागीदारांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे नफा तोटा वाटपाचे प्रमाण चेंज होतो उर्वरित भागीदारांचे. त्याही घटकाचा या ठिकाणी अभ्यास करणे आवश्यक आहे. पहा, कॅल्क्युलेशन ऑफ रेशोज. इथे 2 रेशोज आहेत. एक आहे न्यू रेशो आणि दुसरा आहे गेन और बेनिफिट रेशो. पहिला पहा, या प्रकरणामध्ये प्रॉब्लेम सोल्युशन करता असताना साधारणपणे 2 रेशोंचे कॅल्क्युलेशन करणे गरजेचे असते. त्यामध्ये फर्स्ट आहे न्यू रेशो कॅल्क्युलेशन अपेक्षित आहे. न्यू रेशो काय आहे पहा, द रेशो विच द कंटिन्युइंग पार्टनर्स डिसाइडेड टू शेअर द फ्युचर प्रॉफिट्स अँड लॉसेस इज नोन ॲज न्यू प्रॉफिट्स रेशो. म्हणजेच एखाद्या भागीदाराच्या निवृत्तीनंतर उर्वरित भागीदार भविष्यात आपसात नफा तोटा वाटून घेण्याचे प्रमाण म्हणजे न्यू रेशो. इथे एक उदाहरणही दिले आहे पहा. A, B and C share profits and losses in the ratio 4:1. If B retires, what will be the new ratio? याचा A, B, C हे तिघे पार्टनर्स आहेत. 4:2 प्रमाण आहे. त्या तिघांच्या मधून B रिटायर होणार आहे. त्याचं रेशो आहे 2. 2 रेशो आपण ड्रॉप केल्यानंतर 4 आणि 1 म्हणजे Aचं 4 राहणार आहे, Cचं 1 म्हणजे 4:1 रेशो राहील न्यू रेशो. दुसरं बघा, गेन और बेनिफिट रेशो, त्याला लाभाचे प्रमाण असे म्हणतात. याचं इक्वेशन आहे गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. पहा, द रेशो इन विच द कंटिन्युइंग पार्टनर्स ॲक्वायर द रिटायरिंग पार्टनर शेअर इज कॉल्ड गेन रेशो. इट इज नॉर्मली यूज्ड टू राईट ऑफ गुडविल क्रिएटेड or raised to the extent of retiring partners share only. पुढे आपण अभ्यासणार आहोतच. याचा अर्थ निवृत्त भागीदाराच्या नफ्याचा हिस्सा म्हणजे शेअर ऑफ प्रॉफिट उर्वरित भागीदारांमध्ये वाटणी करणे. ज्या वेळेला आपण प्रॅक्टिकली प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणार आहोत त्यावेळी ह्या दोन्ही रेशोंच्या बाबतीत सविस्तर चर्चा करणार आहोत. यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग आहे, गोंधळात टाकणारा भाग आहे, तो म्हणजे ट्रीटमेंट ऑफ गुडविल. याविषयी या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहा, ट्रीटमेंट ऑफ गुडविल हे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप या प्रकरणात महत्त्वाचा भाग आहे. तरीही या ठिकाणी मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहा, ट्रीटमेंट ऑफ गुडविलमध्ये काय सांगतात, रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर या प्रकरणात ट्रीटमेंट ऑफ गुडविलचे अकाउंटिंग ट्रीटमेंट पुढील तक्त्याप्रमाणे होईल. नंबर 1, व्हेन गुडविल ऑफ एंटायर फर्म रेज्ड अँड रिटेन्ड इन द बिझनेस, म्हणजे जर पूर्ण मूल्याने गुडविल निर्माण करून गुडविल व्यवसायातच ठेवायचे असेल तर एंट्री याप्रमाणे होईल, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या परिस्थितीत
ओल्ड रेशोप्रमाणे वाटणी झाल्यानंतर गुडविलची रक्कम न्यू बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिसेल. लक्षात ठेवा. नंबर 2. When goodwill of entire firm raised and then written off. जेव्हा गुडविल निर्माण करून रिटर्न ऑफ केली जात असेल तर, मात्र यासाठी 2 एंट्रीज होतील किंवा रिटर्न ऑफ करण्यासाठी. ए आणि बी. ए पहा, वेन गुडविल इज रेज्ड म्हणजे गुडविल निर्माण करण्यासाठी गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ही एंट्री ओल्ड रेशोने होईल. बी. वेन गुडविल इज रिटर्न ऑफ म्हणजे गुडविल रिटर्न ऑफ करण्यासाठी कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट ही एंट्री न्यू रेशोने होईल. या परिस्थितीत न्यू बॅलन्स शीटला गुडविल दिसणार नाही. ठीक आहे. यानंतर नंबर 3 पहा, when goodwill is raised to the extent of retiring partner's share and retained in the business. केवळ आणि केवळ निवृत्त भागीदाराच्या हिश्श्या इतकीच गुडविल निर्माण करून व्यवसायात ठेवली जात असेल तर एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रेशोचा प्रश्न येत नाही इथं. या परिस्थितीत न्यू बॅलन्स शीटला गुडविल दिसेल. आणि नंबर 4 पुन्हा बघा रिटर्न ऑफसाठीच आहे. वेन गुडविल इज रेज्ड टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड देन रिटर्न ऑफ केवळ निवृत्त भागीदाराच्या हिश्श्या इतकी गुडविल अकाउंट निर्माण करून रिटर्न ऑफ केली जात असेल तर एंट्री पहिली बघा गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि रिटर्न ऑफ करण्यासाठी सेकंड एंट्री बघा म्हणजे बी कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. या परिस्थितीत न्यू बॅलन्स शीटला गुडविल दिसणार नाही. दुसऱ्या आणि चौथ्या एंट्रीची लक्षात ठेवा, बॅलन्स शीटला गुडविल दिसणार नाही. मात्र पहिल्या आणि तिसऱ्या एंट्रीची मात्र एंट्रीप्रमाणे ज्यावेळेला आपण प्रॉब्लेम सोडवतो तेव्हा बॅलन्स शीटला गुडविल दिसेल. आणि 5 नंबरचं काय बघा हिंट, इन केस ऑफ गुडविल ऑलरेडी अपिअर्स इन द ओल्ड बॅलन्स शीट म्हणजे जर गुडविल आधीपासूनच ओल्ड बॅलन्स शीटला दिले असेल तर काय करायचं. तेव्हा काय सांगितलं पहा, द डिफरन्स इन गुडविल अमाऊंट कॅन बी शोन आयदर इन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट और रिव्हॅल्युएशन अकाउंट और इन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और पार्टनर्स करंट अकाउंट इन ओल्ड रेशो. अर्थ असा आहे की गुडविलच्या रिव्हॅल्युएशनचा परिणाम प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंटला फरकाची रक्कम ॲडजस्टमेंट करायची आहे. इथे एंट्री नंबर 1 आणि एंट्री नंबर 3 यामध्ये फरक काय आहे तर पहिल्या एंट्रीमध्ये संपूर्ण फर्मची गुडविल घ्यायचं आहे, तर एंट्री नंबर 3 मध्ये केवळ रिटायरिंग पार्टनर शेअर घ्यायचा आहे. ओके. यानंतर पहा, ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड और जनरल रिझर्व्ह और अक्युमुलेटेड प्रॉफिट और लॉस म्हणजे रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह किंवा संचित नफा तोटा ट्रान्सफर करण्यासंदर्भात नियम काय आहे. दोन्ही ॲट ए टाइम वाचतो नंतर परत एक्सप्लेन करतो. इफ एनी टाइप ऑफ रिझर्व्ह or accumulated profit is transferred to credit side of all partners capital or current account in their profit sharing ratio as per instruction given in the problem. 2. If any accumulated loss appearing on asset side of balance sheet is transferred to debit side of all partners in their profit sharing ratio. जर ऐका बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला वरील गोष्टी असतील म्हणजे रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठे लायबिलिटीजला असतील तर सर्व भागीदारांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट शेअरिंग रेशोने ट्रान्सफर करायचं आहे. लायबिलिटीजला असतील तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. आणि जर बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बाकीचे असणार नाहीत रिझर्व्ह फंड वगैरे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेटला असेल तर लॉस असणार आहे, तेव्हा तो सर्व भागीदारांच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे.
यानंतर रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज ही संकल्पना पाहू. रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. At the time of reconstitution of the firm, assets and liabilities of the firm are revalued. The change made in the value of assets and liabilities are recorded in revaluation account or profit and loss adjustment account. After recording the increase or decrease in the assets of liabilities, the gain or loss on revaluation is transferred to old partners' capital or current accounts in their old profit sharing ratio. एका तर रिव्हॅल्युएशन और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. बघा, जेव्हा भागीदार व्यवसायातून रिटायर होत म्हणजे निवृत्त होतो तेव्हा असेट्स अँड लायबिलिटीच्या व्हॅल्यूमध्ये वाढ किंवा घट झाल्यास याचा परिणाम दर्शविण्यासाठी रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करण्यात येते. या खात्याच्या डेबिट साईडला अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, या खात्याच्या डेबिटला असेटच्या किमतीत झालेली घट व लायबिलिटीजमध्ये झालेली वाढ दर्शवितात. या उलट असेटच्या व्हॅल्यूमध्ये झालेली वाढ व लायबिलिटीजमध्ये झालेली घट हे याच खात्याच्या क्रेडिटला दर्शवितात. एक लक्षात ठेवा. रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स आणि लायबिलिटीच्या संदर्भात नियम आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलो आहोत, त्यामुळे इथे पुन्हा पुन्हा जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटते. यानंतर शेवटी पहा, ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल काय प्रकार आहे. ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल म्हणजे भांडवलाचे समायोजन. बघा, ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर द कंटिन्युइंग पार्टनर्स मे डिसाइडेड to rearrange the capital in their profit sharing ratio for this purpose. Number 1, the total capital of firm is divided among the partners in their profit sharing ratio. Number 2, the new capital balance is then compared with the latest capital of each partner. Number 3, surplus or deficit in individual capital account is calculated. And last, number 4, such surplus may be withdrawn by the partners or transferred to current account or loan account. हे झाले सरप्लसच्या बाबतीत. बघा, डेफिसिट मे बी ब्रॉट इन बाय द पार्टनर और ट्रान्सफर टू करंट अकाउंट और लोन अकाउंट. म्हणजे भागीदाराच्या रिटायरमेंट नंतर भागीदारीतील उर्वरित भागीदार म्हणजे कंटिन्युइंग पार्टनर्स त्यांचे कॅपिटल त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने रिअरेंज करण्याचे ठरवू शकतात. याकरिता संस्थेचे टोटल कॅपिटल हे न्यू रेशोने विभागण्यात येईल. 2, न्यू कॅपिटल ॲक्च्युअल कॅपिटलशी तुलना करणे. नंबर 3, पर्सनल कॅपिटल अकाउंटमध्ये प्रॉफिट और लॉस शोधणे. आणि लास्ट आहे, असे एक्सेस कॅपिटल व्यवसायातून काढून घेतले जाते किंवा करंट अकाउंटला किंवा लोन अकाउंटला ट्रान्सफर केले जाते. ठीक आहे. तर आजच्या भागामध्ये आपण कॉन्सेप्ट ऑफ रिटायरमेंट ऑफ रिझन्स ऑफ रिटायरमेंट प्रोसिजर, कॅल्क्युलेशन ऑफ रेशोज, ट्रीटमेंट ऑफ गुडविल, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज आणि ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल इत्यादींचा सविस्तर अभ्यास केलेलो आहोत. यानंतर उर्वरित भाग आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.